माझ्या प्रभागातच नाही तर गावातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी न येऊ देण्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. नमस्कार. मी न्यू 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपण आलोय हातकणंगले इथं. हातकणंगले नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून हातकणंगले राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं बऱ्याचशाच सुशिक्षित महिलांना उमेदवारी देण्यात आल्या. परिणामी एक काळ असा होता की महिलांनी चूल आणि मूल सांभाळायचं, पण राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीनं आज एका उच्च शिक्षित स्नेहल लोहार सारख्या एका मुलगीला उमेदवारी देऊन खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान केलाय असं वाटतंय. आज आपण हातकणंगले नगरपंचायत बाबतीत चर्चा करतोय उमेदवार स्नेहल लोहार यांच्याशी. ताई नमस्ते. नमस्कार. आपण नेमकं निवडणूक रिंगणात कशासाठी आलात? नमस्कार, मी स्नेहल आंबेराव लोहार. मी प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवत आहे. मला महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी पुढे आले आहे. आजी आणि राष्ट्रवादी पक्षातून अजित पवारांच्या मार्फत जे महिलांना लाडकी बहीण योजना, परत मुलींना शिक्षण उपलब्ध केलेलं आहे. त्या माध्यमातून मी या पक्षाची निवड केलेली आहे आणि माझ्या प्रभागातच नाही तर गावातील प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी न येऊ देण्यासाठी मी माझा पूर्ण प्रयत्न करेन. हातकणंगल्याचे काही पक्ष सांगतात की महिलांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी आम्ही निवडणूक रिंगणात आहोत. त्या महिलांच्या डोळ्यातील पाणी आपण पुसू शकाल का? मी त्या महिलांच्या डोळ्यात पाणी येणारच नाही यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन. यासाठी आपल्याला कुणाचा सपोर्ट असेल? यासाठी मला अजितदादांचा सपोर्ट आहे आणि त्यांनी आजपर्यंत सगळ्यांनीच बघितले की त्यांनी आतापर्यंत काय काय केलेलं आहे. महिलांसाठी असेल, मुलींसाठी असेल, बाकीच्या परत हसन मुश्रीफ साहेब आहेत. तेही या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी कधीच येऊ देणार नाहीत याची मला खात्री आहे. आपण नेमकी नगरपंचायतीमध्ये निवडून गेल्यानंतर काय भूमिका असेल आपली? महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेन. आपण एक उच्च शिक्षित असताना नोकरी करू शकला असता, इतर काही करू शकला असता, पण हातकणंगल्याच्या नगरपंचायतमध्ये आपण राजकारणात येत आहे. तेही राष्ट्रवादी सारखा एखादा पक्ष आपल्याला संधी देतोय. मग खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान झाला असं आपल्याला वाटत नाही का? नक्कीच, नक्कीच. का तर एक असते गावात सुधारणा करायची असेल, तर तुमच्या हातामध्ये सत्ता असलीच पाहिजे. जर तुम्ही एक सामान्य नागरिक असाल, तर ते तुम्हाला जास्त तुमचा ते प्रयत्न समोरच्याला दिसून येणार नाहीत. आणि राष्ट्रवादी पक्षातून मी अशी उभा राहिले, त्यामुळे मला असं वाटते, की राष्ट्रवादी पक्ष हा नेहमीच कार्य करत आलेला आहे. त्यातून मी माझं काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. हातकणंगल्यातील महिलांना आपण नेमका काय संदेश द्याल? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षसोबत आम्हाला 11 उमेदवारांना जी संधी दिली आहे, त्यानुसार आम्ही काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. त्यासाठी तुम्ही नगराध्यक्ष दीपक कुन्नोरे व जे 11 सदस्य आहेत, त्या सगळ्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून आम्हाला काम करण्याची संधी द्यावी.